नमस्कार, मी हुमा सय्यद, माय टीव्ही मराठी 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चर्चमध्ये नाताळ निमित्त फादरशी बोलूया। प्रेज द लॉर्ड। सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम, नमस्कार। आज 25 डिसेंबर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस। याला नाताळ सण म्हणतात। नाताळ याचा अर्थ होतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा महोत्सव। 2023 वर्षापूर्वी बेथलहेम या गावामध्ये देव देह धारण करून या भूतलावर आला आणि तो या भूतलावर यासाठी आला, या जगाच्या महाकल्याणाकरिता, प्रेम आणि शांतीचा संदेश देण्याकरिता। माणसाने माणसाशी प्रेमाने वागावं, शांतीने वागावं, एकोप्याने राहावं आणि आदर्श जीवन ते जगून परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये त्याचा प्रवेश व्हावा म्हणून या भूतलावर तो आलेला आहे। पवित्र बायबलमध्ये जर पाहिलं तर प्रभू येशूच्या जन्माचा उद्देश गॅब्रिएल देवदूतानं दानियल संदेश त्याला सांगितला, तो म्हणजे आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, सनातन धार्मिकता उदयास आणावी आणि परम पवित्रतेला अभिषेक करावा। हा उद्देश घेऊन प्रभू येशू या भूतलावर आले। तर जन्मोत्सव आम्ही 25 डिसेंबर या दिवशी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने जगभरात तसेच आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील विविध चर्चेसमधून आणि आज सेंट झेवियर्स कॅथेड्रल या चर्चमध्ये देखील मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला। या नाताळ सणानिमित्त मध्यरात्री 11:30 वाजता भक्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सर्व नियोजन याच्यामध्ये पास्टर कमिटी सभासद, त्याच्यामध्ये सेक्रेटरी संजीव काकडे आहेत, खजिनदार अनिल सगळगी आहेत व सर्व पास्टर कमिटी सभासद, त्यात महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल शिक्षिका या सर्वांनी सुंदर नियोजन केलं। मध्यरात्री 11:30 वाजता प्रभू येशूच्या जन्माची विशेष भक्ती परमेश्वराला अर्पण करण्यात आली। यामध्ये नाशिक धर्म प्रांताचे सन्माननीय बिशप साहेब माननीय राईट रेव्हरंड दरबारा सिंग यांनी परमेश्वराच्या वचनातून मंडळीला संदेश दिलेला आहे। त्यानंतर 25 डिसेंबर या दिवशी सकाळी 6:30 वाजता पहिली भक्ती संपन्न झाली। भाविक मोठ्या संख्येने हजर होते। 8:30 वाजता देखील मोठा संगीत महाविधी, प्रदक्षिणा आणि उपदेश झालेला आहे। यामध्ये आम्ही भारत देशासाठी, आमच्या भारत देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, आमच्या महाराष्ट्र राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासाठी देखील विशेष प्रार्थना आम्ही केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे परमेश्वराने या जगामध्ये शांतता प्रस्थापित करावी, विशेष करून इस्रायल राष्ट्र, पॅलेस्टाईन, गाझा, लिबनॉन याही राष्ट्रांसाठी विशेष प्रार्थना चर्चमध्ये करण्यात आलेली आहे। यामध्ये भारत देशासाठी विशेष प्रार्थना केलेली आहे। परमेश्वरांनी भारत देशात सुजलाम सुफलाम करावं आणि भारतामध्ये परमेश्वराची शांतता अशी तिथून पुढे प्रस्थापित व्हावी यासाठी देखील प्रार्थना करण्यात आलेली आहे। आज दिवसभर चर्च हे प्रार्थनेसाठी खुलं राहील आणि अनेक लोक या ठिकाणी येतात, प्रार्थना करतात, साक्ष देतात की परमेश्वर देव किती महान आहे, चांगला आहे याचा अनुभूती ते देतात। सेंट झेवियर्स कॅथेड्रल हे 140 वर्ष या ऐतिहासिक चर्चला झालेले आहेत आणि आज जवळजवळ 2000 भाविक या ठिकाणी येऊन प्रार्थना करून परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन ते गेलेले आहेत। मी रेव्हरंड सतीश तोरणे, प्रिस्ट इन्चार्ज सेंट झेवियर्स कॅथेड्रल या मंडळातील सर्व सभासदांना तसेच आपल्या अहमदनगरातील सर्व रहिवाशांना, सर्व धर्मीयांना नाताळ आणि येणारा नवीन वर्ष 2024च्या शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो। धन्यवाद। गाडी व्यवस्थित आहे, सहकार्याबद्दल नक्की नक्की सर, नक्की पुढं बघ, त्या मोबाईलमध्ये पुढं बघ, चल पुढं मोबाईलमध्ये अरे वा वा वा
नंबर आला त्याला पेट्रोल केतन हेमनगरीपासून दूर असलेल्या गायच्या गोठ्यामध्ये तो राजाचा राजा आणि प्रभूंचा प्रभू जन्माला, त्या जन्माचं प्रथम दर्शन त्याने दिलेलं असेल साध्या भोया मेंढपाळांना दिलेलं आहे, जे जगाच्या राजकारणापासून दूर आहे, ज्या जगाच्या मोहपाशापासून दूर आहे, जे दुष्ट प्रवृत्तीपासून दूर आहेत आणि आपला व्यवसाय आपल्याला प्रामाणिकपणे करायचा, सांभाळायचा याकडे त्यांचं लक्ष लागलेलं असताना परमेश्वरानं त्यांचं हृदय पाहिलेलं आहे. त्यांचं अंतकरण शुद्ध दिसलं, तुमचे अंतकरण शुद्ध, ते धन्य, ते देवाला पाहतील आणि त्या देवाला पाहायचा लाभ त्यांना मिळालेला. फिर मागे लोक प्रभूचा जन्म झाला म्हणून ते प्रवासाला निघाले असं नव्हे, तर कित्येक महिन्यांपासून त्या तारेच्या दिशेनं ते निघालेले होते. ज्यावर येता येता का बेथर हेमा येता का, गीत नंबर 86. पापी आहे, पावत अंतकरण दुष्टतेने भरलेला आहे. या दुष्टतेने भरलेल्या पापांमध्ये तो देह धारण करो, शरीर धारण करो, तो या पुस्तकावर आपल्याला ज्या अडचणीचा मोहनचा अनुभव येतो, ते सर्व अनुभव त्याच्या जीवनामध्ये आले
या नातेवाईकाने प्रत्येक गोष्टीवर बात केलेली आहे आणि त्याने आमच्या समोर